मैत्रिणींनो, मी पूजा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्किन केअर पाहिलं आहे। तर त्या स्किन केअरमधीलच मॉइश्चरायझर हा प्रकार म्हणजे मॉइश्चरायझर हे खूप किती महत्त्वाचं आहे, ते का लावायचं असतं, त्याचे उपयोग काय असतात, ते आपल्या स्किनमध्ये काम कसं करतं, ते आपल्या स्किनमध्ये कसं इफेक्टिव्ह असं लुक देण्यासाठी मदत करतं, ते मॉइश्चरायझर कधी लावायचं किंवा ते कोणत्या स्किन टाईपनुसार कसं असतं, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल। सॉरी, तर मी खूप कमी व्हिडिओ बनवू शकते आहे, सो प्रॉब्लेमही तसाच होता। सो चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण पाहणार आहोत मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनवरती कसं कार्य करत असतं। मॉइश्चरायझर म्हणजे काय, तर ते आपल्या एक क्रीम बेस, आता मॉइश्चरायझरमध्ये प्रकारसुद्धा आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत। तर त्या अगोदर आपल्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याचं काम मॉइश्चरायझर करत असतं। म्हणजे जर तुम्ही उन्हात गेला तर तुमची उन्हाचे जे किरणं असतात, अतिनील किरणं असतात, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी थोड्या प्रमाणात मॉइश्चरायझर हे काम करत असतात। त्या किरणं डायरेक्ट तुमच्या स्किनवरती पडल्यानंतर स्किन ड्राय होणे, इचिंग येणं, तर हे प्रकार कुठेतरी थांबवले जातात ते मॉइश्चरायझरमुळे। तर ह्या मॉइश्चरायझर कसं असतं, ह्यामध्ये मॉइश्चरायझरचे जे प्रकार असतात ते म्हणजे प्रत्येक स्किन टाईपनुसार वेगवेगळं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे। तर मॉइश्चरायझरचे प्रकार आहेत, ड्राय स्किनसाठी वेगळं आहे मॉइश्चरायझर, क्रीम बेससुद्धा असतं, त्यानंतर जेल बेससुद्धा असतं, त्यामध्ये त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे एकदम नॉर्मल, म्हणजे जे आपण ॲलोवेरा जेल वगैरे वापरतो ते नॅचरल मॉइश्चरायझर असतं। तर त्यामध्ये खूप असं प्रकार असतात, लोशन असतं, लोशनमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत मॉइश्चरायझरचे। तर जेल बेससुद्धा आहे। तर हे आपण पाहिलेले, आता आपण पाहूयात आपल्या स्किन टोननुसार कसं ते निवडायचे, जेणेकरून आपल्या स्किनला मॉइश्चरायझरचा नक्कीच फायदा होईल। प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते, स्किन टाईप आपला ओळखता आला तरच तुम्हाला मेकअपचे म्हणा, तुमच्या स्किन केअरचे प्रोडक्ट हे नक्कीच वापरता येते आणि त्याचा इफेक्टसुद्धा चांगला होईल। तर त्यासाठी आपलं मॉइश्चरायझर कसं आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। ऑइली स्किनसाठी तुम्ही जेल बेस किंवा मग क्रीम बेस असंच मॉइश्चरायझर निवडलं पाहिजे, कारण तुम्ही जर एकदम लोशन टाईप जर निवडलं तर तुमची स्किन अगोदरच ऑइली असते, ऑइल जमा होऊन ते मॉइश्चरायझर खाली येण्याची म्हणजेच काय म्हणतो आपण निघून जाण्याची शक्यता असते, ते तेवढं असं इफेक्टिव्ह काम करत नाही आपल्या स्किनला। तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी जेल बेस किंवा एकदम क्रीम बेस किंवा जेल बेस म्हणजे एकदम घट्ट असं मॉइश्चरायझर असतं, तर त्या प्रकारचं मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे। ज्यांची स्किन ड्राय आहे, ड्राय स्किनवाल्यांना तर बेस पर्याय तुम्ही ऑइली म्हणजे पातळसर असं मॉइश्चरायझर निवडलं पाहिजे। काही असे मॉइश्चरायझर आहेत की जे तिन्ही स्किनला म्हणजे 3-4 जे आपले टाईप आहेत स्किनचे त्या सर्वांनाही सूट होतात किंवा ते सर्वांनाही चालून जातात, असे सुद्धा मार्केटमध्ये आहेत। तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता, जसं की मी यूज करते केटाफिलचं सुद्धा आहे, अविनोचं आहे, पॉन्ड्सचं सुद्धा आहे, त्यानंतर लोटसचं सुद्धा मॉइश्चरायझर खूप छान आहे। तर डॉक्टर सजेस्टेड डर्माकोलचं किंवा मग मिनिमल्सचं असं मॉइश्चरायझरसुद्धा खूप छान आहेत की ज्यांचा खरंच आपल्या स्किनमध्ये मेकअप करताना किंवा ज्या रोजच्या स्किन केअरमध्ये खरंच खूप छान उपयोग होतो। तर असं ड्राय स्किनसाठी तर तुम्ही निवडलंच पाहिजे जे की तुमच्या स्किनला ओलावा टिकून ठेवेल। म्हणजे तुम्ही क्रीम बेस लावू शकता, क्रीम बेसने तुमचं खूप छान, किंवा मग पातळसर असतं क्रीम बेस, त्यानंतर जेल बेस, त्यानंतर असं की तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर लावलं पाहिजे। तर त्यानंतर आहे स्किन ज्याची नॉर्मल आहे, नॉर्मल स्किन आलेला शक्यतो जास्त काही जाणून येत नाही, तर ते प्रत्येक ऋतूनुसार आपलं मॉइश्चरायझर हे क्रीम बेस असेल, जेल बेस असेल तर हे त्यांना चालून जातं, त्यांची स्किन ते त्या ऋतूनुसार ते ॲब्झॉर्ब करून घेत असते, त्यामुळे ते त्या मॉइश्चरायझरचा त्यांच्या चेहऱ्यावरती चांगलाच इफेक्ट होतो। परंतु ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, ऑइली सेन्सिटिव्ह असेल, ऑइली ॲक्ने पोर्स असतील, कारण ऑइली स्किनला जे सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ऑइली स्किनचा त्रास हा होतच असतो, आणि सेन्सिटिव्ह तर म्हणाल तर त्यांना कोणतेही प्रोडक्ट लावले अशा स्किनला खूप इरिटेशन म्हणजे लाल होणं, रॅशेस येणं, पिंपल्स येणं अशा समस्या तर चालूच असतात। त्यामुळे त्यांनी विशेषतः आपल्या स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्ही योग्य मॉइश्चरायझर निवडणं गरजेचं आहे। सेन्सिटिव्ह स्किनसाठी जे सिलिकॉन म्हणजे ज्या मॉइश्चरायझरमध्ये फ्रेग्रन्स फ्री म्हणजे पॅराबेन फ्री असे जे मॉइश्चरायझर आहेत बाजारात, ते जर निवडले तुम्ही तर तुमच्या स्किनला खूप छान चांगला इफेक्ट नक्कीच ते मॉइश्चरायझर देतं। आता मॉइश्चरायझर हे निवडल्यानंतर ते आपल्या चेहऱ्याला लावायचं कसं किंवा ते कधी लावलं जातं, आपण पाहिलं आहे तर मेकअपमध्ये CTM प्रोसेस करताना मॉइश्चरायझर वापरलं जातं कॉमनली, आणि ते वापरणं खूप गरजेचंच आहे। तर परंतु स्किन केअरमध्ये सुद्धा मॉइश्चरायझर तितकंच महत्त्वाचं आहे, ते अजिबात स्किप करायचं नाही आहे। स्किन केअरमध्ये म्हणजे तुम्ही सकाळचं करत असाल किंवा संध्याकाळचं कोणत्याही टायमिंगचं असेल तरी त्यामध्ये मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही लावलंच पाहिजे। तर हे लावायचं कधी शक्यतो मॉइश्चरायझर 2 दिवसातनं 2 ते 3 वेळा लावलं तर खूप
छान त्यापेक्षा जास्त तुम्ही लावलं तर त्याचा थोडासा इफेक्टसुद्धा होऊ शकतो, परंतु एवढं पुरेसं आहे. 2 वेळा तुम्ही लावू शकता. एकदम छान असं स्किन केअर तुम्हाला नॉर्मल फेस वॉश करून तुम्ही चेहरा क्लीन केल्यानंतर तुम्ही जर सिरम लावत असाल तर सिरम लावल्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावतो, तर ते मॉइश्चरायझर छान असं स्किनला मसाज करून छान असं लावायचं आहे आणि ते आपल्या स्किनमध्ये मुरू द्यायचं आहे. त्या मॉइश्चरायझर नंतर तुम्ही मेकअप केला नाही किंवा काही नाही लावलं तरी त्या मॉइश्चरायझरचा एकदम छान असा ग्लो चेहऱ्यावरती तुम्हाला नक्की दिसून येईल, तुम्ही जर स्किन केअर व्यवस्थित आणि छान प्रकारे करत असाल तर त्यामुळे चमकदार सुद्धा आपली स्किन नक्कीच होते. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. ते लावल्यानंतर काही लावायची गरज नाही. 15 मिनिटं तुम्ही चेहरा असंच ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुवून टाकला तरी काय हरकत नाही, परंतु मॉइश्चरायझर शक्यतो रात्रीच्या वेळेस थोडंसं जास्त लावलं तर त्याचा इफेक्टसुद्धा चांगला नक्कीच होतो. तर मॉइश्चरायझर आता भरपूर सारे मॉइश्चरायझर आहेत जे बाजारामध्ये, पॉन्ड्स असेल, लोटसचं असेल, त्यानंतर खूप असे आहेत ते ब्रँड, केटाफिलचं असेल, अभिनवचं असेल, जे मी तुम्हाला नावं सांगितलेच आहेत. यापैकी कोणतेही मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनसाठी नक्कीच अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे ते नक्कीच घेऊ शकता आणि नक्कीच याचा वापर करा. आता तुम्हाला नक्की समजलं असेल मॉइश्चरायझर का गरजेचं आहे, ते कधी लावायचं किंवा त्याचा इफेक्ट कसा होतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.